नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 99 पर्यंत 1 to 11 पर्यंतचे नंबर आपण ह्या अबॅकस किट वरती कसे दाखवले जातात ते पाहणार आहोत। तर ते सुरू करण्यापूर्वी आपण बघूया की नंबर सिस्टीम जे आहे, कुठलाही नंबर जर आपल्याला रीड करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला माहिती काय पाहिजे, युनिट प्लेस, त्या नंबरचा युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस हे आपल्याला माहित पाहिजे। एकक, दशक, शतक, हजार हे आपल्याला माहित पाहिजे। कुठलाही नंबर जर आपल्याला रीड करायचा आहे तर हे महत्त्वाच्या 4 गोष्टी आहेत। तर युनिट प्लेस म्हणजेच काय, 1 to 9 पर्यंतचे जे नंबर असतात ते युनिट प्लेस मध्ये आपण काउंट करतो। त्याच्या पुढे 10 टेन्स प्लेस म्हणजेच काय, 10 to 99 पर्यंतचे नंबर, 10, 11, 12, 13 अप टू 99 पर्यंतचे हे सगळे टेन्स प्लेसचे नंबर्स आहेत। त्यानंतर 100 प्लेस म्हणजेच काय, 100 पासून 999 पर्यंतचे जे नंबर्स आहेत ते 100 प्लेस वरती आहेत। त्याच्यानंतर 1000 पासून 9999 पर्यंत जे नंबर आहेत हे 1000 प्लेसच्या नंबर आहेत। याच पुढे आपल्याकडे 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड्स आपण काउंट करू शकतो। हे आपण मॅथ्स मध्ये, बेसिक मॅथ्स मध्ये शिकलेलं आहोतच, त्याचाच वापर करून आपल्याला या ठिकाणी अबॅकस किट वरती बिट्स शो करायचे आहेत। तर सुरुवात करूया आपण या युनिट प्लेस पासून। युनिट प्लेस मध्ये फक्त 1 to 9 नंबर्स असतात। आपला युनिट प्लेस म्हणजेच सेंटर रॉड, जो सेंटर रॉड आहे तोच युनिट प्लेस असतो, म्हणजेच त्याच्यावरती 1 to 9 आपण नंबर दाखवता येतात। बघा, 1, 2, 3 and 4 आपण 4 नंबर पर्यंत खालचे लोअर बिट्स वापरून दाखवू शकतो। परत एकदा बघूया, 1, 2, 3 and 4। आता वर 5 दाखवायचं असेल तर हा वरचा बीट खाली घ्यावा लागेल। आपण असं बोलू शकतो, आता या ठिकाणी 5 आपण दाखवलेलं आहे कारण ह्या आन्सर बार वरती हा बीट टच झालेला आहे 5। जर आपल्याला 2 दाखवायचं आहे, 1, 2, जर आपल्याला 3 दाखवायचं आहे, 1, 2, 3, जर आपल्याला 4 शो करायचा आहे, 4 दाखवायचा आहे, 1, 2, 3 and 4, जर आपल्याला 5 दाखवायचं आहे, 5, समजा आपल्याला दाखवायचं आहे 7, आता 7 हा नंबर 5 plus 2 होईल कारण वरचा अपर बीट 5, 6 आणि 7। त्याच्यानंतर आपण दाखवूया 9, 5, 6, 7, 8, 9, हे 9 आपण शो केलं। म्हणजेच काय, आपण ह्या सेंटर रॉड वरती सगळे युनिट प्लेसचे जे नंबर आहेत 1 to 9 ते दाखवू शकतो। सगळ्या प्रत्येक रॉडला आपल्याला त्याच प्रकारे दाखवायचं आहे। 1 to 9 पर्यंत आपल्याला समजलं की आपण सगळे कुठलाही नंबर आपण ह्या अबॅकस किट वरती दाखवू शकतो। आता हे जे बिट्स तुम्हाला जी मुवमेंट सांगितली मी, तर ती मुवमेंट कशी होती ते बघूया। हा जो आन्सर बार आहे, ह्या आन्सर बार वरती ज्या वेळेस बिट्स टच होतात त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ठरत असते, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं। आता ज्या वेळेस लोअर बिट्स वरती जातो, अपर वरती येतो, त्यावेळेस त्याची मुवमेंट खरी होते आणि वरचा जो अपर बीट आहे तो खाली येत असतो, म्हणजे अपोजिट डायरेक्शन आहे। आता या आन्सर बार वरती कुठलाही बीट टच झालेला नाही, म्हणजे याची व्हॅल्यू 0 आहे। 1 कधी होईल, लोअर बिट्स खालचा वरती गेल्याच्या नंतर ज्यावेळेस टच होईल त्यावेळेस त्याची 1 व्हॅल्यू होईल। म्हणजेच काय, जे लोअर बिट्स आहेत ते व्हॅल्यू वाढवण्यासाठी वरती घ्यावे लागतात आणि अपर बीटला खाली घ्यावा लागतो। म्हणून आपण अबॅकस सोडवत असताना हे जे दोन्ही हात जे आहेत त्या दोन्ही हातांच्या एवढ्या दोन्ही बोटांचा वापर करावा लागतो। बीट्सला वरती करण्यासाठी हे अशा प्रकारे खालचे बीट्स थंबने वरती येतात आणि इंडेक्स फिंगरने खाली येतात। म्हणून आपण एक रूल तयार केलेला आहे, थंब अप फिंगर डाऊन, थंब अप फिंगर डाऊन। म्हणजेच काय, बिट्सला लोअर बिट्सला वरती करण्यासाठी या थंबचा यूज करायचा आहे आणि अपर बिट्सला खाली घेण्यासाठी या इंडेक्स फिंगरचा यूज करायचा आहे। थंब अप फिंगर डाऊन, थंब अप फिंगर डाऊन हा रूल मुलांनी जर पाठ केला, हाताची मुवमेंट जी आहे ती जर अशा प्रकारे जर केली तर आपल्या डोक्यामध्ये हे चांगल्या पद्धतीने राहू शकतं। तर ह्या युनिट प्लेस जो आहे त्याची मुवमेंट आपण कशा प्रकारे करायची हे शिकवलेलं आहे मी, आता मला सांगितलेलं आहे। 1 to 9 पर्यंत आपण एकदा पुन्हा बघूया आणि पुढच्या आपण प्रोसेस आपण बघूया। 1, 2, 3, 4,
5 6 7 8 9 अशा प्रकारे आपण 1 to 9 या सेंटर रॉड वरती दाखवलेला आहे. आता पुढे बघूया आपण 10 प्लेस. आता 10 प्लेस वरती आपण स्टार्ट करूया 10 पासून. समजा आपल्याला पहिला नंबर दाखवायचा आहे 10. आता 10 हा 2 डिजिट नंबर आहे, 2 अंक आहेत. मग 2 डिजिट असेल तर 2 रॉड वापरावी लागते. 2 रॉडचा यूज करून आपण 10 नंबर हा दाखवू शकतो. म्हणजेच 2 रॉड म्हणजेच हा जो 0 जो आहे युनिट प्लेसवरचा तो आपल्याला या सेंटर रॉडवर दाखवायचा आहे. 0 म्हणजे काहीच नाही, या आन्सर बारला कुठलाही बीट टच झालेला नाही म्हणजे 0. त्याच्या बाजूला इथे याच्यावरती आपल्याला 1 दाखवायचं आहे. 1 अशा प्रकारे झालं 1 0 10. त्याच्या पुढे 11 दाखवायचं आहे म्हणजे 2 रॉड वापरायचे. याच्यावरती 1 याच्यावरती 1 म्हणजे 1 1 11. समजा 12 दाखवायचं असेल 1 2 12. 13 1 3 13 1 4 14. त्याच्या पुढे 1 5 15 1 6 16 1 7 17 1 8 18 1 9 19. आता पुढे नंबर दाखवायचा आपल्याला 20. 20 म्हणजे 2 डिजिट्स आहेत म्हणजे 2 रॉड वापरायचे. इथे 2 आणि इकडे 0 2 0 20. अशा प्रकारे आपण 10 प्लेस वरचे जे नंबर्स आहेत ते दाखवू शकतो. आता मी तुम्हाला 11 पासून पुढचे नंबर डायरेक्टली दाखवत आहे. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 3 0 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49. आता नंबर दाखवायचा आपल्याला 50. 50 म्हणजेच 50 2 डिजिट्स आहेत म्हणजेच 2 नंबर आहेत म्हणजे 2 रॉड वापरायचे. या 2 रॉडचा आपल्याला यूज करायचा आहे. तर अगोदर या युनिट प्लेस वरती 0 म्हणजे नथिंग टू डू, काहीच आपल्याला करायचं नाही, 0 आहे. तर याच्या बाजूला दाखवायचा 5 हा वरचा बीट म्हणजे 5 म्हणजे 5 0 50. अशा प्रकारे आपण 50 पर्यंत आलेलो आहे. त्याच्या पुढे बघूया 51 52 53 54 55 दोन्ही 5 5 55 56 57 58 59 60 हा 6 आणि इकडचा 0 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 5 6 7 8. या साइडला 8 इथे 0 80 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 90 90 91 92 93 94 95 96 97 98 99. अशा प्रकारे आपण अबॅकस किट वरती 1 to 99 पर्यंतचे नंबर आपण दाखवू शकतो. विद्यार्थ्यांनी अबॅकस किट घेऊन या अशा प्रकारे 1 to 99 पर्यंतची प्रॅक्टिस अबॅकस किट वरती करायची आहे. आणि अबॅकस किट वरती यूज करताना नेहमी लक्षात ठेवा जे तुम्हाला रूल सांगितले राहायचे लोअर बिट्स आहे त्या लोअर बिट्स साठी या दोन्ही
थंबचाच फक्त यूज करायचा आहे आणि अपर बिट्सची मुवमेंट करण्यासाठी आपल्याला या वरच्या इंडेक्स फिंगरचा यूज करायचा आहे. लोअर बिट्सला वरती ज्यावेळेस आपण घेऊन जाणार आहे त्यावेळेस वरती थंबचा यूज करायचा आहे आणि बिट्स वरचा जो अपर बिटला खाली आणायचा त्यावेळेस इंडेक्स फिंगरचा यूज करायचा आहे. थंब अप, फिंगर डाऊन. थँक्यू.